नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्टिचवेल सरितावरती. संध्याकाळी शॉपवरती गेल्यानंतरचं हे रुटीन आहे माझं. तर हे पहा, काही ब्लाऊज आहेत, 6 ब्लाऊज आहेत आणि ती आता मला कटिंग करायचे आहेत. दिवसभराचं काम झाल्यानंतर बाकीच्या ऑर्डर रेडी करून ठेवल्या होत्या. हा छोटासा फ्रॉक पाहताय, तो सुद्धा एक रेडी करून ठेवलेलाच आहे. आता हे ब्लाऊज कटिंगला घेते, पण मध्ये मध्ये संध्याकाळची वेळ होती तर क्लायंटसुद्धा येत होते. तर ते आता आलेले आहेत, त्यांचं काय आहे ऑर्डर ती घेते. क्लायंट ऑर्डर देऊन गेलेली आहेत आणि या त्यांच्या 2 साड्या आहेत. त्यांचे अगोदरचे 3 ब्लाऊज आपल्याकडे होते, तर 3 3.5 ब्लाऊज घेऊन गेले. टीचर आहेत त्या आणि या 2 साड्या आणि 2 ब्लाऊज पुन्हा स्टिच करायला देऊन गेले. कारण टीचर्स लोकांना खूप साऱ्या साड्या लागतात आणि आपल्याकडे खूप सारे क्लायंट टीचर्ससुद्धा आहेत. सो लागलीच आपण बघा हातासरशी कामं उरकून ठेवली की पसारासुद्धा जास्त होत नाही. लागलीच साडीची घडी घातली आणि बाजूला करून ठेवते, म्हणजे खूप सारा पसारा होणार नाही. सध्या एकटीच आहे शॉपवरती, कारागीर नाही आहेत. कारागिरांच्या काहीतरी कामानिमित्त ते येत नव्हते. त्यामुळे सध्या आता हा पसारा साईडला करून ठेवला. साडी ब्लाऊज एका पिशवीमध्ये घालून ब्लाऊज ठेवले, साड्या एका स्टूलवरती ठेवते, म्हणजे निवांत त्यांचे फॉल काढू शकते. आणि हा जो मी आत्ता थोड्या वेळापूर्वी जो ड्रेस शिवला होता सकाळी, छोट्या मुलगीसाठी, बारशासाठी ही ऑर्डर होती. छोटीशी बेबी आहे 2 महिन्याची. तिच्यासाठी हा ब्लाऊजच्या पिसापासून फ्रॉक शिवलेला आहे सुंदर असा. तर तिची आजी घ्यायला आली होती, सो त्यांना मी हा ड्रेस आहे किंवा ही ऑर्डर कंप्लीट केलेली आहे ती देते. त्यांच्या कपड्यातून शिल्लक राहिलेला कपडा होता तो ठेवलेला आहे, कारण त्यांनी 2 ब्लाऊज पीस दिले होते. एका ब्लाऊजच्या बॉर्डरची पैठणीच्या कमरेला आणि स्लीव्हसाठी बेल्ट बनवायचे होते. दुसऱ्या ब्लाऊजची बॉर्डर आहे ती खालचा घेर होता. आजी आजोबा दोघेही आले होते, तर दोघेच्या दोघे पेमेंट करायला कोड स्कॅन करत होते. तर थोडीशी गंमत झाली आमची. ते त्यानंतर त्यांनी पेमेंट केलं. हे फ्रॉक होता तो घेऊन गेल्या, कारण त्यांना खूप हौस होती. त्यांनी मी शिवलेले अगोदरचे ड्रेस पाहिले होते छोट्या बेबींचे, तर त्यांनासुद्धा त्यांच्या नातीसाठी आपल्याकडनं फ्रॉक शिवून घ्यायचा होता. आता ते क्लायंट गेले. पुन्हा मी क्लायंट कमी झाल्यानंतर कटिंगला घेतलेला आहे. तर पहिलं ब्लाऊज कटिंगला हात लागलेला आहे. हे वर्कचं ब्लाऊज आहे. तुम्हाला वर्क एकदा दाखवते, ह्याच्यावरती वर्क कोणत्या पद्धतीने केलेलं आहे ते. हे वर्कचं ब्लाऊज जे आहे ते साडीसोबतच आलेलं आहे. साडीसोबत आता हे वर्कचं ब्लाऊज तयार मिळत आहे. सो तुम्हाला वेगळे वर्कचे ब्लाऊज करण्यासाठी धावपळ करायची गरज लागणार नाही. सुंदर असं वर्क केलं होतं त्या ब्लाऊजला. स्लीव्जला छान पॅच दिले होते मोठे कोयरीचे आणि गळ्याला राऊंड नेक केला होता आणि उजव्या साईडला पुढचा गळा आहे तो सुद्धा केला होता. त्यानंतर ह्याची मोठी स्लीव्ज आहे, तर स्लीव्ज कटिंग झालेली आहे. त्यानंतर आपण ह्याचं 4 टक्स ब्लाऊज आहे 36 साईजचं. 36 साईजचं नाही, सॉरी 38 साईजचा ब्लाऊज आहे हा. तर तो आपण इथे मार्किंग करून कटिंग करणार आहे. 4 टक्स कटिंग करण्याची माझी पद्धत तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमधून दाखवलेली आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टिप्स फॉलो करत जर 4 टक्स ब्लाऊज कटिंग करत असाल तर ते फिटिंगला सुद्धा खूप सुंदर बसतात. अशा काही कमेंट्ससुद्धा ताई आपल्या करतात की तुमच्या पद्धतीने दाखवलेलं जे व्हिडिओमध्ये ब्लाऊज आहे तसं कटिंग आम्ही केलेलं आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज बसलेला आहे. मग 4 टक्स असो किंवा प्रिन्सेस कट असो, छान वाटतं जेव्हा आपण केलेलं काम तुमच्यापर्यंत पोचते आणि त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा होतोय. सो मध्ये-मध्ये कॉल्ससुद्धा येत होते, तर कॉल्स घेत घेत इथे कॉर्ड्स घातले होते मी. कॉर्ड्समधून बोलत होते. त्यानंतर बॅक पार्ट झाला. फ्रंट साईडच्या टक्स आहेत त्यासुद्धा इथे मार्किंग करून घेतलेल्या. तर तुम्ही म्हणाल की मेजरमेंट न करता, असं काही नाही. या क्लायंटचे रेग्युलर क्लायंट आहेत हे, तर या क्लायंटचे खूप सारे ब्लाऊज आपण शिवतो, त्याच्यामुळे हातात ते माप बसलेलं आहे त्यामुळे. आणि हे जे 6 ब्लाऊज आहेत, ही 6 ब्लाऊज वेगवेगळ्या क्लायंटचे आहेत. हे पहिलं ब्लाऊज आहे ते वेगळ्या क्लायंटचं आहे. अजून एक ब्लाऊज आहे ते वेगळ्या क्लायंटचं आहे आणि बाकीची 4 ब्लाऊज जे आहेत ती एकाच क्लायंटची आहेत. तर आता बघा, अस्तर कटिंग करून झाल्यानंतर खराखेळ सुरू होतो म्हटलं तरी चालेल. कारण परफेक्ट डिझाईन मॅच करणं, सेंटर मॅच होणं, सेंटरला बरोबर कटिंग येणं, ह्या गोष्टी खूप साऱ्या महत्त्वाच्या असतात. त्या आपल्याला इथे जपाव्या लागतात आणि त्या सांभाळता सांभाळता आपल्याला कटिंग करावं लागतं. स्लीव्ज कटिंग झालेला आहे. स्लीव्जला साईडला जॉईंट निघालेला आहे, तर तो जॉईंट काढून मी ते ह्याचा गळ्याचा जो सेंटर आहे तो काढून घेते, कारण गळ्याचा सेंटर थोडासा क्रॉस होता. आता हे ऑलरेडी साडीवरती तयार होऊन ब्लाऊज आलेला आहे वर्क करून, त्यामुळे आपण काही त्याच्यात चुका काढून उपयोगाचं नाही. त्यामुळे आपल्याला तसं जमेल तसं इथे ॲडजस्ट करणं महत्त्वाचं आहे. आता डिझाईनमुळे बघा ब्लाऊजची लेंथ आहे ती बॉर्डरच्या पूर्ण वरती आलेली आहे, म्हणजेच अर्धी बॉर्डर ह्याची कमी झालेली आहे ब्लाऊजची या डिझाईनमुळे. त्यानंतर ह्याचा गळासुद्धा आहे तो खूप डीप घेतलेला आहे त्यांनी.
8 8.5चा गळा घेतलेला आहे, पण आपल्याला ह्या ब्लाऊजचा गळा आहे तो 6.5चा करायचा आहे. तर तो सुद्धा इथे मला ॲडजस्ट करायचा आहे. बॅक आणि फ्रंट दोन्ही कटिंग झालेलं आहे. साईडचे फ्रंटचे दोन्ही भाग कटिंग झालेले, डावे आणि उजवे. ते सुद्धा इथे ठेवून देते. त्यानंतर आपली क्रॉसपट्टी आहे ती कटिंग करणार आहे. आता तुम्ही पार्ट बाय पार्ट कसं कटिंग करता ब्लाऊज ते तुमच्या पद्धतीमध्ये वेगळापणा असू शकतो माझ्या आणि तुमच्या कटिंगमध्ये. पण एकदा हे कटिंग्स करून ठेवले की मला आता तरी शक्य नाही, कारण दिवस संपायला आला होता. जवळपास 7:30 पावणे 8 झाले होते. सो आता जेवढं जमेल तेवढं सगळं कटिंग करणार आहे आणि उद्या आल्यानंतर शॉपवरती आपल्याला हे स्टिचिंग करायचं आहे. 2 दिवस आहेत आपल्याला हे ऑर्डर पूर्ण करण्यासाठी. मध्ये-मध्ये अजून एखादी ऑर्डर येतेच. आता इथे काय गंमत झाली बघा. मी हे 2 ब्लाउज कटिंग केल्यानंतर 4 ब्लाउज एकाच क्लायंटचे जे होते कटोरीचे, ते एकावरती एक ठेवून कटिंग केले आणि मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि कटिंगला घेतला आणि नंतर लक्षात आलं की व्हिडिओचं स्टार्टचं बटनच दाबायचं राहिलं होतं. सो सॉरी, तुम्हाला हा पार्ट मी दाखवू शकले नाही. नेक्स्ट टाईम एखादा व्हिडिओ स्पेशली याच्यावरतीच घेऊन येईल, की एकाच मापाचे जास्त ब्लाऊज असल्यानंतर कटिंग कसे करायचे. तर मला सुद्धा खूप वाईट वाटलं, की इतकं महत्त्वाचं होतं, व्यवस्थित त्याच्यामध्ये मी कटिंग दाखवलं होतं आणि हे सुद्धा 39 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. कटोरी ब्लाऊज आहेत ही, 4 ब्लाऊज आहेत ती. एकाच मापाची आहेत. तर ती डायरेक्ट मी अस्तरवरती कशी कटिंग केली, पेपर कटिंग न वापरता किंवा पेपरवरती वेगळी कटोरी न काढता, ते याच्यावरती मी कटिंग तुम्हाला दाखवलं होतं. पण माय बॅड, ते ॲक्चुअली मी व्हिडिओचं स्टार्टचं बटन दाबायला विसरले. क्लायंटचा कॉल आला किंवा क्लायंट आले, त्यामुळे हा गोंधळ बऱ्याच वेळेला माझ्याशी होतो. तर नेक्स्ट टाईम तुम्हाला हा व्हिडिओ किंवा यासारखा दुसरा व्हिडिओ नक्कीच मी शेअर करेन. तर आता हे नेटचं ब्लाऊज आहे बेबी पिंक कलरचं. तर क्लायंटला ही साडी आणि ब्लाऊज घेतलं तेव्हा शॉपवाल्यांनी ह्याच्यासोबत अस्तर दिलं होतं, पण अस्तर पूर्ण वेगळं होतं. तर क्लायंट म्हटल्या, की तुमच्याकडचं अस्तर लावा ताई मॅचिंग जे आहे ते, आणि हे मी घरी नेते, ओटीला वगैरे घालता येईल मला. तर हे सुद्धा क्लायंट आपलं जवळ-जवळ 10 वर्षापासून आहे. मी शॉप सुरुवात केली होती पुण्यामध्ये किंवा तळेगावमध्ये, त्यावेळेपासून हे माझं क्लायंट आहे आणि सासू-सासऱ्यांचे ब्लाऊज असतात खूप सारे एकदमच. आता याच एकाच क्लायंटचे 4 ब्लाऊज आहेत आणि दुसरं ब्लाऊज आहे ते काकूंचं आहे. कटोरीचं आहे. तर ते 5 ब्लाऊज एकाच घरातले असल्यामुळे मी एकसारखी कटिंग केली होती एकाच वेळेला. आणि हे जे वर्कवालं ब्लाऊज आहे ते मात्र वेगळ्या क्लायंटचं आहे. ह्यांना सुद्धा सध्या घाई नव्हती, पण म्हटल्या बरेच दिवस झालं साडी घेऊन ठेवलेली आहे. तर तयार असेल तर कधीही घालता येते साडी, नाहीतर मग ब्लाऊज नसेल तर साडी घालणं होत नाही. तर एकाच वेळेला कटिंग करून सगळ्या गोष्टी परफेक्टली एकत्र बांधून ठेवल्या, की आपल्याला सुद्धा कटिंग पुढचं करणं सोपं जातं. शिवाय एकसारखं कटिंग असेल, तर शिवायच्या वेळेला सुद्धा आपल्याला परत-परत उठून कटिंगला बसावं लागत नाही. व्यवस्थित कटिंग सगळ्या गोष्टी करून ठेवल्या, की मग शिवायला सुद्धा छान हुरूप येतो आणि कामाची लिंक एकसारखी राहते. मी बऱ्याच वेळेला जे काही कटिंग आहे ते एकाच वेळेला घेते, कटिंग करून ठेवते. भलेही 3-4 तास कटिंगला लागले तरीही चालेल. कारागीर असल्यानंतर सुद्धा मला सदैव कटिंगलाच उभं राहावं लागतं एकसारखं. कारण त्या दोघी असल्या, की मग मला त्यांना जोडण्यासाठी ब्लाऊज किंवा सलवार शिवण्यासाठी, पॅन्ट शिवण्यासाठी किंवा ऑल्ट्रेशनचं काय असेल ते त्यांना देण्यासाठी मला एकसारखं कटिंग करावं लागतं. मग एकसारखं मी कटिंग करते आणि त्यानंतर त्यांचं काम झालं, त्या घरी गेल्या, की मग राहिलेले ब्लाऊज त्याने जोडून ठेवलेले ते मी शिवते आणि ड्रेस असतील तर ते शिवते. कारण माझ्याकडे ज्या कारागीर आहेत त्यांना मी ड्रेस किंवा ब्लाऊज शिवायला देत नाही. त्याचं कारण तुम्ही विचाराल. कारण कसं आहे, आता इतक्या वर्षापासून माझ्याच कामाची क्लायंटला सवय आहे आणि मी बऱ्याच वेळेला असा प्रयत्नही केला, की कारागिरांना परफेक्ट शिकवून त्यांना सगळ्या गोष्टी फिनिशिंगच्या बारकावे सगळे शिकवून, सगळे सांगून एखादं ब्लाऊज जर शिवायला दिलं, तर त्या शिवतात. पण पाहिजे तसं फिटिंग येत नाही, पाहिजे तसं परफेक्शन येत नाही. मग त्यांना कितीही जीव तोडून सांगा. मग त्याचा हे असं होतं परिणाम, की क्लायंट जेव्हा ते ब्लाऊज घालतं, तेव्हा त्यांना समाधान होत नाही, सॅटिस्फॅक्शन होत नाही आणि कुठेतरी मला ती गोष्ट हुरहुर करत राहते माझ्या मनाला. सो तेव्हापासून मी ठरवलं, की बाकीच्या कामांसाठी कारागिरी ठेवायचे, पण फिटिंगसाठी आणि शिलाईसाठी जे मेन गोष्टी आहेत, ब्लाऊज, ड्रेस, त्यासाठी स्वतःच मात्र इथे राबावं लागणार आहे. त्याला मात्र पर्याय नाही. सो काय करणार, आपणच सवय लावलेली असते आपल्या क्लायंटना सुंदर, सुंदर गोष्टी शिवून देण्याची. आणि ह्यात काही खूप मोठी गोष्ट नाही हो, कारण प्रॅक्टिसमुळे सगळेजण परफेक्ट होतात. पण जे बारीक बारकावे असतात, नाजूकपणा असतो कामातला, एक परफेक्टपणा असतो कामातला, तो मात्र सगळ्यांनाच जमवावा लागतो. तो कोणी शिकवून येत नाही. तो स्वतःच तिथे मेहनत करून, कष्ट करून कमवावा लागतो. तर ही माझी 4 ब्लाउजं कटिंग करून झालेले आहेत. अजून 2 ब्लाउजं कटिंग करायची आहेत आणि समोर क्लायंट येऊन थांबलं होतं.
त्यांनी कॅमेरा लावलेला पाहिलेला त्याच्यामुळे त्या थोड्या साईडलाच थांबल्या होत्या. तर आता त्यांचं काय आहे ऑर्डर ती घेते आणि व्हिडिओ इथेच कंप्लीट करते. कारण पुन्हा भेटू नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये आणि हे जे ब्लाऊज कट केलेले आहेत त्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये पॉसिबल असेल तर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.